तरुण मंडळी एक झाड वापस जागा पाहिजे लावायचं आणि त्याच्यातून पर्यावरणाचं रक्षण करायचं. जागा पाहिजे आणि तापमान कमी होण्याच्या दृष्टीकोनातून आपल्याला 700 कोटी झाडं लावायची भारतामध्ये. तर फुलाची पाकळी म्हणून आजपासून तुम्ही सुरुवात करायची आणि बाप्पाच्या नावाने एक झाड लावायचं. तर प्रत्येक वर्षी एक झाड लावायचं. असे झाडं आम्ही प्रत्येक वेळेला सगळ्यांना सांगतोय की कोणताही समारंभ असेल तर झाड लावायचं. झाड, कारण देव हा झाडामध्ये आहे. आणि हे बाप्पा सांगतोय आपल्याला सगळ्यांना. तापमान जे वाढतच राहील आपण बाप्पाचं ऐकलं पाहिजे. देव म्हणतो मला झाडामध्ये शोधा आणि झाडामध्ये देव आहे. तर हे तुम्हाला आम्ही अर्पण करतो आणि अशा प्रकारे पर्यावरणाचं आपण संरक्षण करूया. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. कैफियत समाधानाची, कष्टकऱ्यांची दगडाची उशी, श्रीमंत तळमळे कुशी कुशी. नेहमीच समाजसेवेसाठी तत्पर असणारे ठाण्यातील महागिरी कोळीवाडा येथील एकविरा मित्रमंडळाने यंदा आगळा वेगळा देखावा सादर केला आहे. यंदाचे हे 38वे वर्ष असून या देखाव्याला सर्वोत्कृष्ट देखावा म्हणून नामांकन देखील प्राप्त झाले आहे. इको फ्रेंडली लाईफचे प्रमुख सर श्री अशोक येंजे यांनी आज या मंडळाला भेट देऊन पर्यावरणाबाबत चर्चा केली. त्यांच्यासोबत संस्थेच्या नूतन मॅडम, राहुल गायकवाड, किशोर बनकर आणि सुबोध शाक्यरत्न उपस्थित होते. आता आम्ही या ठिकाणी जे बाप्पाच्या दृष्टिकोनातून असा विचार केलाय की पर्यावरण आम्ही सगळं काम करतो. तर त्याच्यामध्ये एक झाड बाप्पाचं असा जो विचार आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी बाप्पाच्या नावाने एक झाड लावायचं आणि ते लावल्यानंतर ते वाढवायचं आणि पुढच्या वेळेला त्याच झाडाची फुलं बाप्पाला व्हायची. अशा प्रकारचा जो विचार जो आहे उपक्रम आहे की जेणेकरून प्रत्येक वर्षी बाप्पाच्या नावाने एक झाड बाप्पाचं असं लावलं जाईल. पर्यावरणाचं पण संरक्षण होईल आणि तुम्ही जसं या ठिकाणी सांगतात की सगळ्यांनी आनंदी राहायला पाहिजे. 10 दिवस तर 10 दिवस, पुढे अजून 11 दिवस 12 दिवस आनंदात वाढत जातील, नाही का? यावर्षी तुम्हाला झाड आम्ही देतोय ते तुम्ही लावायचं आहे. नूतन झाड दे तरी सुद्धा तरुणांचं नेतृत्व भारतामध्ये हो की नाही? आता हे मुख्यमंत्री झाले तर आवडतील का तुम्हाला? नको, जाऊ दे, आपण त्यांना पंतप्रधान करू. म्हणजे झाडाचं कॉम्पिटिशन कसं आपला विषय मांडून आपण ते सगळ्यांना दाखवतो. यांनी जी मशाल पेटवली ती पुढे त्याचं काम आपण करायचं. म्हणून जगामध्ये सर्वात जास्त तरुण आहे, पण तरी पण तरुणांचं नेतृत्व भारतामध्ये नाही. तर ते आणायचं असेल आपल्याला तर तरुणांमध्ये आपल्याला काय विचार पेरला पाहिजे आणि विचारातून आपण कृतीने यायचे पुढे. तर त्यासाठी आपण तरुणांमधून 700 कोटी फळ झाडांची लागवड संपूर्ण भारतात करायला घेतली इको ग्रीन लाईफच्या संस्थेच्या माध्यमातून. त्याचं एक रूप तुम्हाला आज मिळतं. तर त्याच्यातून गणपती बाप्पाच्या निमित्ताने आज आम्ही सर्वत्र मुंबई ठाण्यामध्ये हा प्रचार करतोय की 4 वर्षामध्ये जर पर्यावरण जर सांभाळलं नाही तर तापमान आपलं किती यावर्षी 52 डिग्रीपर्यंत गेलं होतं. उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात अनेक लोकांचे प्राण गेले आणि हे असंच जर चालू राहिलं तर 4 वर्षामध्ये इतकं तापमान वाढेल की आम्ही इथे उभे राहू शकणार नाही, इतकं तापमान वाढेल. आणि म्हणून 700 कोटी झाडं लावण्याचा आपण संकल्प केलेला आहे आणि आतापर्यंत ठाण्यापासून आपण सुरुवात केलेली आहे आणि 26,700 झाडं लावून झालेली. तर 4 वर्षात ही लावायची. ह्या सगळ्या लोकांना आपण भेटतोय, सगळ्या वेगवेगळ्या सरकारांना भेटतोय आपण. महाराष्ट्र असेल, इतर स्टेट असतील, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. तर या 4 वर्षामध्ये आपण त्यांना सगळ्यांना सांगणार आहे की जागतिक पातळीवरती एक तापमान वाढतंय तर आपण पर्यावरण रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून भारताच्या लेवलला तुम्ही अनाऊन्स करा की प्रत्येकाने किमान 5 झाडं लावायची. 14 कोटी आपण भारतीय जनता आहे आणि 5 झाडं प्रत्येकाने लावले तर किती होतील? 700 कोटी, हो की नाही? त्याला कोणाच्या पैशाची गरज आहे का? नाही. जसं इथं तुम्ही मांडलंय समाधान, त्यांनी 2 कोटी आपले रुपये समाजासाठी दिले. तर आपल्याला सरकारच्या योजनेला आपण काय म्हणतो की पैसे नका देऊ, तुम्ही पैसे दिले तर त्याच्यामध्ये फक्त वाटे, याला किती जाणार त्याला किती जाणार, काम होत नाही. तर ते पैसे नको, फक्त तुम्ही प्रामाणिकपणे अनाऊन्स करा आणि सहभागी व्हा त्याच्यामध्ये. प्रत्येक नागरिकाने 5 झाडं जर लावली तर 700 कोटी होतात. आणि आपण तर सगळी शेतकऱ्याची मुलं आहे, जरी शहरात असेल म्हणजे आपण सगळी शेतकऱ्याची मुलं. आपल्याला झाड कसं लावायचं जगवायचं हे माहिती आहे, अजून कोणी शिकवायची गरज नाही. तर आपण तो संकल्प केला आहे तर तो हा तरुण तगडा भारताच्या माध्यमातून
शाळा कॉलेजमध्ये आपण हा संघ घेऊन जातोय आणि त्या ठिकाणावरून आपण हा संकल्प 4 वर्षात पूर्ण करणार. तुमची ही जी प्रेरणा आहे ही खूप खूप चांगली आहे. आनंदात जगणं म्हणजे फक्त पैसा किंवा श्रीमंती नाही, हो की नाही? श्रीमंतांनी हसायला लावतो. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.